होतो ना, त्यामुळे नाही यायला भेटलं. बरं आमची मेघना कुठे दिसत नाही? हो, पण तिला वयामध्ये फार फरक नसल्यामुळे मी तिला मेघनाच नाही, आणि लहानपणापासून तशी सवय झाली आणि तिचा आग्रही नाही आहे. पुढे तिला ताई म्हणाल तर राग येतो. अशी विचित्र आहे माझी बहीण. अहो काही नाही, अशीच आमची मस्ती असते. पण आमची एडू बहीण आहे तरी कुठे? काम? मेघना? अहो इम्पॉसिबल. अहो काय सांगताय काय? तुम्ही बसा, मी चहा घेऊन. अरे अशोक, अरे मेघना, तू केव्हा आलास? अगं आत्ताच आलं. आणि कसं आहे? एकदम मजेत. हो, दिसतंय. बायकोने अगदी छान जेवण घातलं वाटतं खायला. अरे तुला तर काहीच नाही घालत नाही वाटतं, एकदम झुकलेस पुढे. चुप रे. आणि काय म्हणते मी, हे सगळे कसे आहेत? एकदम मजेत. बरं तुझं कसं चाललंय ग? काही नाही, निवड चुकली की काय असं वाटायला लागलंय. अगं म्हणजे तू दिनेश बद्दल बोलतेस का? दिनेश नाही रे, सगळेच तसे. आणि दिनेश त्यांच्या ताट्याकडचं माणसं. हे बघ, बस तू इकडे आली. हे बघ, नेमकं मला काय झालं ते नीट सांगशील का? काय करणार आहे जाणून? 5 वाजता आई बाबांना जाऊन सांगशील. आणि तुम्ही लोकांना मलाच दोष द्याल रे, कारण मी माझ्या मनाने लग्न केलंय ना म्हणून. आणि जे काय व्हायचं असेल ना ते बघेन मी माझं. हे बग, अगं तुझ्या याच स्वभावाचं काय करायचं ना तेच समजत नाही बघ. अगं एखाद्या गोष्टीवर आमची प्रतिक्रिया काय असेल आणि काय असायला हवी हे पण तू ठरवून मोकली होतीस. तू आता मलाच दोष दे. हे बघ मेघना, अगं दोष देत नाहीये. अगं काळानुरूप तुझ्यात बदल दिसायला पाहिजे, तो दिसला नाही म्हणून बोलतो. आणि हे बघ, तू तुझ्या मर्जीने लग्न केलंस की नाही, मग अशी तक्रारी करून कशाला चालती? म्हणजे मला इथे काही त्रास होतोय तर तुम्हाला सांगायचं नाही का रे? हे बघ, अगं सांगायला पण पाहिजे. अगं पण काल वेळ पण पाहिली पाहिजे ना. आपल्याला होणारा त्रास इतरांना सांगून त्याचा मनस्ताप होणार नाही याची पण जरा काळजी घेतली पाहिजे. म्हणजे तुझ्या नजरेत मी अक्कल शून्यच आहे रे, तेव्हा तू मलाच दोष दे आता. अगं असं तुला काय त्रास झाला की मी आल्याला तुला सांगावंसं वाटलं? ते जाऊ दे, तू इथे का आलास? काही नाही, तुझ्याची जरा भांडण झाली म्हणून आलो. काय रे बोलता? खरंच खरंच तुम्ही एकदा बदलली नाही का? जशी आहेस तशी आहे. आता रे काय केलं मी? बरं काही नाही. बरं केव्हा येणार आहेत तिकडे? काही सांगता येत नाही. का ग? कारण इथे प्रत्येक गोष्टीला परवानगीची गरज असते. अच्छा, तेव्हा तू साधं मला पाणी सुद्धा विचारलंच नाही. अरे मी आणते. अगं राहू दे मेघना. हो, चहा घ्या. मेघना, मेघना, काय सिद्ध करायचा प्रयत्न करताय? मी माझ्या भावाला कधी चहा सुद्धा देऊ शकत नाही का? इतकी का भिकारी आहे मी? नाही, माझ्या घरच्यांना दाखवायचं असेल की मी इथे कशी वागते म्हणून. काय सिद्ध करायचा प्रयत्न करताय? अगं मेघना काय बोलतेस याचं भान आहे का तुला? मीनाताई माफ करा, मलाही मेघनालाही. अहो लहान आहे, लाडात वाढले, त्यामुळे तिला नाही समजत कोणावर कसं वागायचं. पाठची बहीण समजून तिला माफ करा. अरे अशोक, काय बोलतोस? अगं बस झालं. अगं माझी बहीण आहेस, या पलीकडे तू कोणाची तरी पत्नी आहे याचं भान आहे मला, म्हणून तुला आता एवढंच बोलतोय. अगं भावाला इथे येऊन किती वेळ झाला ग? सांग ना किती वेळ झाला? पण साधं पाणी सुद्धा विचारलंच नाही. पण या नाही त्या कारणाने तुला फक्त वाद उपस्थित करता आला. अगं पण या मीनाताईने भक्ताश्रीने आपल्या घरच्यांची विचारपूस केली. अगं मला पाणी सुद्धा आणून दिलं. हे कर्तव्य आहे का गृहिणीचं? अगं आपल्या माणसांना पाणी पुढे करणं हे आपलेपणाचा भाग झाला. पण रस्त्याने जाणाऱ्या वाट सरूला पाणी विचारणं, त्याची ताण बघवणं हे संस्कार आहेत एका चांगल्या घराचे. अगं मीनाताई कोण लागतात ग माझ्या? सांग ना कोण लागतात? पण त्याने तुझा भाऊ, तो आपला भाऊ समजून नात्यातला ओलावा जपला. पण तू मात्र रक्ताच्या नात्याला पण परकेपणा केलास. मेघना, अगं उच्च शिक्षण घेतलंस, मित्र मैत्रिणीच्या चांगल्या लोकांच्या सहवासात सुद्धा राहिलीस, पण आपल्या घराचे संस्कार कधी तुझ्या डोक्यात घुसलेच नाही.
तुमची माफी मागतो. एवढीच विनंती करतो तुम्हाला. अहो अशोक भाऊ, विनंती काय करताय? मेघना मला पाठच्या बहिणीसारखी हे आहे. बहिणीकडून घेतलं. हे तुमचं मोठेपण आहे. तिला तुम्ही पाठची बहीण समजताय, पण हे मेघनाला समजत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. अहो वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की माझ्या बहिणीमुळे या घरामध्ये मतभेद व्हायला लागले. नाही नाही, अहो असं बिलकुलच नाहीये. तुम्हाला कोणी सांगितलं? अहो घराला सावरणं आणि आवरणं काय असतं हे तुमच्यासारख्या संस्कारी स्त्रियाकडे पाहून कळतं. घराचं घरपण टिकवून ठेवायचं म्हटलं तर प्रत्येक गोष्ट अशी मनाला लावून घेऊन नाही चालत. मी गेली सांभाळून दिला. ओके थँक्स ताई, येतो. अशोक भाऊ, इथे जे काही घडलं ते आई बाबांना सांगू नका, नाहीतर काळजी करत बसते. आणि खोटं पण सांगू शकत नाही ना. अहो मेघनाला तरी सांगून जा. मीना कोण अशोकाला होता का? तू त्याच्यासाठी चहा पाणी घेऊन आलीस. काय करत होती? इथे येणाऱ्या प्रत्येकाचा आदर करणं हे मी माझं कर्तव्य समजते. हे बघ, तुझी कर्तव्य गेली खड्ड्यात. जो तो येईल त्याचा पाहुणचार करायला मी काही धर्मशाळा उघडून ठेवली नाही इथे. मग आता दिलेला चहा हा माझ्या हिस्स्याचा होता असं समजा. दिवसभरात मी चहाच मिळाले, मग काय झालं? अगं पण मीना, हे बघा, मी कोणाला जेवायला जरी दिलं ना तरी ते माझ्याच हिस्स्याचं असेल. मीना काय आहे? हा? हे बघ, मी तुला कोणाचा आदर सत्कार करू नको असं म्हणतोय का? पण या मेघनाच्या माणसासाठी तर अजिबात नको. का? तिची माणसं ती आपली कोणीच लागत नाही. अहो घरामध्ये तुम्ही मोठ्या तिला ह्याचा तरी विचार करा. मला भान आहे म्हणूनच सांगतोय, आणि मला कळतं कसं वागायचं ते. मोठा असलं तर ना फक्त मा हेच आहे. ह्या मीनाचं मागणं कळतं काय तुला कसं आहे ते? अहो तो तिचा स्वभाव आहे, म्हणून आपल्या स्वभावामध्ये बदल करायची काही गरज नाहीये. ए बाई, इतकी मान बनायला जाऊ नकोस. पदरात काहीच पडणार नाही. आता तरी काय आहे पत्रात? नवरा आणि या घराचा अर्धा हिस्सा. अहो यालाच म्हणायचा की मी माझा संसार. अगं पण मला सांग, तुला कसं कळत नाही? अगं आपण आता आपल्या मर्जीचे आहोत. आता आपल्याला मनासारखं वागता येईल, सगळं आपलं मनासारखं करता येईल. हे बघ, आता तू कोणाचाही विचार करू नकोस. आता आपल्याला आपला संसार फुलवायचा आहे. कसं? संसार फुलवायचाय की तो माती मोल करायचाय हे तुमचं तुम्हीच ठरवा. एका पत्नीचा धर्म म्हणून ते निभावेल. अरे मीना, तू नीट बोलणार आहेस का? अपेक्षा करू नका. हा? मला वाटतं तुम्ही बरोबर ऐकलंय. मी तुझ्याकडून अपेक्षा करायची नाही. काय बोलतो? कळतंय का तुला काय बोलतेस ते? हो, मला चांगलंच कळतंय मी कोणाला आणि काय बोलते ते. अहो आई बापापासून आपल्या मुलाला तोडलं असं बाहेर समाजाबद्दल सुनेबद्दल बोललं जातंय. पण आपल्या आई बापा समोर असणाऱ्या सासू सासऱ्यांना तिच्याच नवऱ्याने तोडलं हे सुद्धा सांगायला जगाला उठून सांगावंच लागेल. कारण ते माझे सासू सासरे नाहीत, तर ते माझे आई बाबा आहेत. आई बाबा. आणि हो, घरामध्ये जे जे काही लागेल ते तुम्हाला आणून द्यावं लागेल. अगदी दुकानातून बाजार सुद्धा. काय? अरे मीना, काय तुला डोकं फिरलंय की काय? वेगळं तुम्हाला व्हायचं होतं आणि वेगळ्या संसारासाठी काय काय करावं लागतं हे मला वेगळं सांगायला नको.
आई बाबा, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. अगं आई, पण असं का बोलतेस? तुझ्याकडून जे अपेक्षित आहे ना तेच बोलते. आई, सगळा दोष ना तुम्ही मलाच द्या. मी एकटाच कारणीभूत आहे ना त्या गोष्टीला. आता ते तुझं कुठं नको. आता या घटनेला कसा वागलास ते माहिती आहे ना. काय, कसा वागलो मी? कसा वागलो अरे, आई बाप बाहेरून आले, 2 मिनिटं बसायला पण दिलं नाहीस. आम्ही येतोय कधी आणि बोलतोच कधी याची वाटच बघत होतास. सावित्री, तू जरा आता शांत आणि तो शांत राहिला घरात शांतता नकोय का हो? आई चला ना आतमध्ये, काहीतरी खाऊन घ्या आणि आराम करा. काही नकोय मला खायला. तू जा, तुझी कामं कर जा. आई अहो, या सगळ्यांमध्ये माझा काय दोष आहे? माझी काय चूक आहे? चूक तुझी नाही ग, चूक कोणाचीच नाही. चुकलं ते आमचंच. आई अहो, असं का बोलताय तुम्ही? खूप त्रास होतो. तू कशाला बाई त्रास करून घेतेस? आई त्रास करून घेत नाहीये, पण होतोय. चला ना. सावित्री, अरे आराम कर. चल बाई चल चल. आमच्या महाराजांची आज्ञा ऐकायलाच हवी. तेवढाच आधार राहिलाय ग माझे. काहीतरी बोलणार होत, काय बोलावं ना तेच कळत नाही. का कळत नाही? अरे, सगळं तर तुझ्या मनात करून दिलं ना. नाही, अशीच चर्चा आहे गावभर. फक्त ना मला दोष देत आहेत लोक. आई बापाला वाऱ्यावर सोडणारा नालायक पोरगा म्हणून मला हिडवत आहे. अरे, हे तू मला का सांगतो? अरे, लोक आपली का बोलतात त्याचं ते तू बघ ना. काय विचारणार त्यांना? तुम्ही जर असे वागणार असाल तर लोक बोलणारच ना. कसं वागतो रे आम्ही, ते तरी कळू दे एकदा. अहो, आम्ही तुम्हाला सांभाळणार नाही असं म्हटलं होतं का? आता 6-6 महिने होई का ना, पण सांभाळणार होतो ना. मग या धब्यावरती वेगळं राहण्याची नाटकं कशासाठी? अरे, आम्ही नाटक. अरे, तुला काही बोलायला नाही म्हणून बोलतोय की जास्त समजतंय म्हणून बोलतोय? मला एक सांगावं, आम्ही सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला राहायला काय हरकत आहे? अहो, वेगळं कोणी होत नाही का? पण या घरात पहिलेच वेगळी झाला बाबा. पण घरच्या नकोय मला. अरे, तुम्हाला वाटतं तसं वागायला? आम्ही काही तुझे गुलाम नाही. आणि राहिला प्रश्न लोकांना काय वाटतं त्याचा, तर वेगळे तुम्ही झाला, आम्ही नाही. माफ करा, आम्ही आमच्या मुलांना संस्कार द्यायला कमी पडलो.
अहो हे थोड्या दिवसापुरतं आहे, येतील वटणीवरती. त्या तोपर्यंत पडझड झालेली असेल या घरात. शामराव असं काहीही झालेलं नाहीये. हे फक्त तुमच्या मनाचे खेळ आहे. हा थोडे सैराट झालेत ते. नका विचार करू त्यांच्याबद्दल, येतील ते जाग्यावरती. त्याला काय होणार? गेलेली इतर परत येणार आहे का? अहो असं काही झालेलं नाहीये शामराव. उगाच तुम्ही मनावरती एवढा बोजा लावून घेतलाय. पण गावात फिरणं सुद्धा तुम्ही सोडून दिलंय. असं म्हणून कसं चाललंय? कोणाची तोंड प्रत्येकाच्या नजरेत माझ्या घराविषयी प्रश्न होतात. कोणाला आणि काय कसं तोंड देऊ? म्हणजे शामराव, माझ्या नजरेत सुद्धा तुम्हाला तुमचे प्रश्न दिसतात. नाही देणार. कसं नाही? मग कसं? हो शामराव, बालपणीचे आपण मित्र आहोत, मित्र. तासन तास गप्पा गोष्टी मारत बसायचं त्या चौतऱ्यावरती. त्यावेळेला चौतऱ्याला वेगळीच रंगत यायची. येणारे जाणारे लोक आपल्या गप्पा गोष्टी ऐकत त्याच्यामध्ये स्वतःला हरवून द्यायचे. बघा शामराव, अहो चहाचे रिकामे कप उचलताना माझी बायको मिश्किल मध्ये म्हणायची, जयराम, अहो जेवणाचं ताट इथे आणून देऊ का? तेव्हा कुठे आपण दोघे जण भानावरती यायचं आणि ऐकणारे सुद्धा. पण शामराव, काही दिवसापासून ते चहाचे कप सुद्धा तिकडे रिकामे पडले आणि तो चौतराही थंड घराबाहेर पडायची इच्छा होत नाही. असं नका म्हणू, असं नका म्हणू. बरं शांताला बाबा होता, त्याच्या घरी सुद्धा काही जमिनीवरून वाद निर्माण झाले. हा मला पोलीस पाटलांचा फोन आला होता, आपले निलेश फाटकर. त्यांनी सांगितलं की हा विषय आहे ना की घरच्या घरामध्ये मिटवायला सांगा. तुका तवाट्यावरती आणून काही सुद्धा उपयोग नाहीये. शांतारामशी मी बोललो, पटलंय त्याला. तो संपूर्ण गावामध्ये आमंत्रण करतोय, येईलच तुमच्याकडे तो. हा जाऊन बघूया आपण. चला या जाऊन. मी नाही येणार. काय येणार नाही शामराव? हो या गावातील 5 पंचापैकी तुम्ही एक आहात आणि तुम्ही म्हणता मी येणार नाही. शामराव, स्वतःच घर वाचू शकला नाही तेव्हा आणि दुसऱ्याला घडवून भिडून राहा म्हणून सांगणारी माझ्या तोडून ती भाषा शोभेत आली. शामराव, अहो मी तुम्हाला माझ्या घरी चला म्हणून सांगतोय. मीटिंगला वेळ आहे, मीटिंग संध्याकाळी आहे. जाऊया आपण. चला. बरं वहिनी कुठे आहे? आतमध्ये आहे. फक्त एकाच गोष्टीचा विचार करत होते. असू द्या, असू द्या. चला. चला जाऊया. वहिनींची परमिशन घ्यायला पाहिजे का?
नमस्कार रंग. कशा आहात? श्यामरावला घेऊन जातोय. जाऊ का? माझ्या घरी घेऊन जातोय. चालेल ना घेऊन गेले? तेवढाच त्याला विरंगुळा. हे काय विचारणं झालं. चला. नका मुलांचं म्हणावं. चला. आणि बोलणार आहे ते असा शंका बसणार आहे. अरे काय बोलू तेच कळत नाही रे. अरे याआधी तू इथे यायचास, 2-2 दिवस राहायचास, आपल्या हाताने खायचास, वहिनीने बनवलेल्या जेवणावर डाव मारायचास. हो, अरे वहिनीने बनवलेलं जेवण असेल 2 घास खाल्ल्याशिवाय जायलाच व्हायचं नाही. हा, पण वहिनी खरंच खूप छान जेवण बनवते हा, आणि ते कोणीच नाकारू शकत नाही. पण ती ज्या पद्धतीने आग्रह करून खाऊ घालते त्या तिच्या मायेच्या ओलाव्याला कशाची सर नाही बघ. अरे त्यांच्या हातचा 1 कप चहा जरी प्यायलो ना तरी थकावट अगदी दूर होऊन जाते. आणि पण आज कित्येक दिवस त्या एका चहाच्या कपासाठी वंचित झालो आहे. कित्येक दिवस वहिनींशी बोललं नाही. अरे वहिनी म्हणून आवाज जरी दिला ना तरी क्लेश निर्माण होतात आमच्या घरात. तुझ्या घरात की फक्त मेघना आणि तुझ्यामध्ये? ती तर वादाला कारण शोधच असते रे. अरे पण दादा तरी वेगळा काय वागतोय? अरे त्याला ना काय झालंय तेच कळत नाही. अरे बघ तुला काय झालंय तिने? म्हणजे हे बघ दादाचा मुद्दा वाटतोय. तो मोठा आहे, हे त्याला समजावणे येते, सल्ले देणे येते. आपण मोठे तर नक्कीच नाहीत ना. अरे तो चुकत असेल. अरे पण त्याच्या चुका दाखवायला मोठी माणसं आहेत ना त्याला. वहिनी आहे, ती तिच्या पद्धतीने मॅनेज करेल माझा विश्वास आहे. अरे पण तुझं काय तुम्ही? तुलाही बऱ्याच गोष्टी मॅनेज करता आल्या असत्या. तुला नेमकं काय म्हणायचं मला कळत नाही रे. गोष्ट साधीच आहे, फक्त बारकाईने विचार कर. तू दादाला समजावण्यापेक्षा मेघनाला नाही समजावत. तिला तर समजावण्याच्या पलीकडेच आहे रे. अरे इथे चुकतो आहेस तू. आपण ना फक्त एखाद्याला गृहीत धरतो आणि हीच सगळ्यात मोठी चूक आहे आपली. दादा असं का वागतो, त्याने कसा वागायला हवं, काय करायला हवं एवढं डोक्यात घेऊन बसला आहेस तू. आणि फक्त याचा विचार करतोय. तू स्वतः काय करतोस, काय करायला हवं याचा विचार करत नाहीयेस. राहुल, मी समजलो नाही. पॉइंट नंबर 1, दादा आणि मेघना असे का वागतात असा विचार करण्यापेक्षा त्याचे का वागायला लागलेत याचा विचार कर आणि त्याच्या मुळाशी जा. अरे अर्धा इथे संपेल. पॉइंट नंबर 2, दादाला समजावायला जाशील तर त्याचा अहंकार दुखावेल, परिणामी तेढ अजून निर्माण होईल. पण या उलट तू मेघनाला विश्वास ठेवून तिची चूक न दाखवता तिला जर प्रेमाने समजावशील तर तू तिच्याबरोबर असल्याची जाणीव होईल तिला, आणि तिची तिरस्काराची धाम ओथळवायला लागेल. तू जास्तीत जास्त तिला वेळ दे, म्हणजे तुला घरचे काही भेटवून असतील असे विचित्र विचार तिच्या मनात यायचे बंद होतील. तू तिच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक कर आणि त्रुटी अगदी सहज दाखव, म्हणजे हा मुद्दा सहज होतील असं मला वाटतं. पण मेघनाला समजावलं म्हणजे मुद्दा संपत नाही ना. म्हणजे तू मेघनाला समजावू शकतोस
आणि ती तुला ऐकते याची खात्री आहे तुला, बरोबर ना? अरे मग या घराचा नवा तिथे जमला की नाही? अरे हे बघ, तू दादाचा विचार करू नकोस. अरे ती या वादाची दुसरी बाजू आहे. तुला ना फक्त दुसरी बाजू सांभाळायची आहे. बघ, अरे तुझे आई बाबा तुमच्या इथे नसतील शिकलेले, पण त्यांची प्रॉब्लेम सोडवण्याची पद्धत बघ ना. अरे नात्यांना नात्यांच्या परीने जपतात आणि व्यवहार व्यवहाराच्या जागी ठेवतात. तुमच्या अशा वागण्यामुळे तुम्हाला घरातून बाहेर पडा असंही म्हणू शकले असते ते, पण त्यांनी तसं नाही केलं. अरे तुम्ही सगळं मिक्स केलं आणि हा गुंठा वाढवला. बघ, एक करून विचार कर आणि सर्वात आधी या वादाला जिथून सुरुवात झाली ना तिथून सुरुवात कर. घाबरू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर. अरे यार काय कशाला, मी काही कोणी परका आहे का? असं नाही रे, पण खूप बरं वाटायला लागले. सर्व काही ठीक होईल असं वाटायला लागलंय आता. ओके चल, येतो मी. ते घरी नाही, मीटिंगला गेले. मीटिंगला? हो. आता कोणाच्या मीटिंगला? आता कोणाचं भांडण झालं? मला नाही माहिती. विषयी पडला नाही की काय? नाही मला माहित. आधी ही टॉर्च बंद कर. हा ही टॉर्च. अच्छा आता बिक्री बंद कर. झाली बंद. अरे इकडे येताना त्याला चालू व्हायला त्या फणसाजवळ धडपडायला आलो किती. अरे त्याच्यात भूता तुझे नाव म्हणून त्याला विक्री आणली. हे काय आणलंयस? हे तुमच्यासाठी नाही, हे कापूसाठी बायकोनं फाजीला. तुम्ही काय खाणार? आपल्या गरीबाकडची मोठं सावकार ना. तुझ्याशी ना काही बोलण्यासारखंच नाही. नको म्हणू, आपल्या डोक्यात लय बरा. वसणा गेला. हे गावऱ्या, हे रणकीय गावऱ्या, हे वसाड्या. माझं कुठं राहणार? वसड्या माझ्यावरून जायला काय झालं तुला? ते बरोबर, माझ्याबरोबर जायला तुला काय झालं? हळूहळू चालायला गेलं पाहिजे. हळू ये पडलं का तिथलं? गावरे तू पडला मग तुला जाणे. मी तिकडं पडला. कसा पडला गावरे तू? काय तुला थांबता आला नाही? आता आला धावत तुझं. आता तुझं काढत किती पडला तिकडं खालचा जायचा मुद्दा. अरे वसाड्या काय झालंय तुला? कमी पिना. अरे बघ सुटलाय, बघ किती सुटलाय, दारू. तू काय पितो? थोडं का नारायणाच्या मध्ये गाडवा. गाडवाला पण मध्ये आणायचं नाही. एक गाडवाला आणत नाही मध्ये. मी तुला गाडव म्हटलं. अरे राणीच्या
या बापसाला सांगतो बसायला. मला नंतर नाही तुझ्या बापसाला बापच कळायचं नाही हा. बापूस कळणार आणि मला तू प्यायला लागलास ना की सकाळपासून रात्रीपर्यंत जेवायची पण सुद्धा नसते. पितो आणि बायको पळायला मारतो. असं नाही हा. बायको बरोबर अजिबात मारत ना पोरांना मारतात. आमचा बारका असोय ना बारका बारका जाम होता रे. रे साले तरी येत होता ना ऐकला ना नवला त्याला पण ऐकून नाही हा. ऐकून एवढं मोठं डोलत केला की तू खाली उठतोय. काढायला बसतो त्याचा कोपऱ्यात वाटली की परत ती आता आणि एका कोपऱ्यात जायचा सापडून एकदम म्हातारा शांत. काय गौरव तू अंगणात झोपला काल? अरे वासाडी घरातच नाही घेतला झोपला अंगणात. अरे का? अरे का म्हणून काय विचारतोय? अरे पण रात्री पाऊस पडला. पाऊस पडला? हो काका पाऊस पडला काय? हो पडलं ना रात्री. अरे तापत फक्त माझ्याच तोंडावर. अरे वासाने पाऊस कसा पडल? अरे पडला. अरे मी आला ना तेव्हा कुत्रा होता तुझ्या बाजूला. माझ्या आजूबाजूला माझा आजूबाजूला तुझ्या ना मॉडेल होता. मी स्वतः बघितला त्याने तुला भिजवाला त्याच्या तोंडाला काढला नाही. त्याचा आता तू माझा भाव ना गप रे. तुला काय चाललंय काय आणि तू काय बोलतोय? मी काय म्हणता मला बोलत नाही ना रे. फक्त आपला तिसरा जोडीदार माहित आहे ना वैभव वाढले. आज लावलं तुझ्या तोंडाला लागली. वैभवला सांगितलं वैभवाला सांगितलं लावला सगळे लावला कामात साधे या वाढ तोंड काय जागा नाही मात्र लावलं सगळी आग. आम्ही चाललाय आम्ही चालला. ए गावऱ्या कर मागच्या कोणाला देतो तुला काय वाटलं रे? हे काय एकटा हाय? हाय माझ्या चालू पडा सहा
गौऱ्या आपल्या एक सभासद वाढला आम्ही तुला लागला गेलेला आवाज नको तुमचा चल चल जेवा अरे थांब जरा मी जरा काकू भाजी आणली घेतो जरा थांब पडली तिकडं पंचाच्या मुखात वर्षाने हे काय रिकामी डबाय जमा आहे आणलेला डबा माझ्याकडे होता पडला आता बायकोला सांगायला नको चल जाऊया आज इकडे तुला पेट्रोल मागाशी पडला मेल्या तिथं मी तुला नाही ऐकायची शाळा माझ्या डोक्यावर तुझ्या डोक्यावर बघूया मला काही कळत नाही मी मूर्ख आहे आणि तुम्ही सगळे शहाणे ना हा दिनेश तो साला अतिशहाणा त्याची बायको कसा आली अतिशहाणी तुला का राग आला तुला काय त्रास झाला काय झाला त्रास हो बळगांना सांगा ना सगळ्यांना या अरे या तिथे काय तमाशा चाललाय या 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 बघा या मी कसा वागतो सांगा मी कसा वागतो मला अक्कल नाही अरे काय चाललंय काय तुझं अरे तू मध्ये पडायचं नाही सांगोट पड तुझा संबंध नाही अरे सगळं तूच नको ठरवूस मीच ठरवणार फक्त मीच आणि तू आहेस कोण अरे नशेत स्वतःची बायको दिसत नाही तिथे मी तरी काय दिसणार तुला दिनेश तू आज चल या असल्या बेवड्याच्या नादाला कशाला लागतो मेघदा गप्प रहा एवढं कोणाला म्हणाले एवढं काय करतात तुम्ही काय कळतं की नाही तुम्हाला माझ्या घर धावते ना काय याचा परिणाम काय होईल माहिती आहे का तुम्हाला मेघना तुला मध्ये बोलायलाच हवं का आता इथे काय चाललंय आणि कशाला आगीमध्ये तेल ओतून आग भडकवण्याचा प्रयत्न करतेस हो ना मग तुझ्या या बेवड्या नवऱ्याची ना फालतूगिरी तूच ऐकून घे घेईल मी ऐकून तुला पण मध्ये पडायला सांगितलं होतं
नाही तिला थांबू दे. धिंगाणा बघायचं आहे ना तुला? धिंगाणा बघायचं? काय करताय तुम्ही? अरे तूच कारणीभूत आहेस या गोष्टीला. तुझ्यामुळेच वाद झाले तुझ्या घरात. काय म्हणाला? माझ्यामुळे वाद झाले? हो तुझ्यामुळेच. दिनेश ऐकतोयस ना काय म्हणतात ते? तो ऐकून काय करणार आहे माझं? आज चालते मग तुम्ही. अरे दिनेश, काय चालते? अरे दिनेश तू गप्प काय आहेस? अगं मग काय करू? हा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आहे का? ओ म्हणून काय सुद्धा ऐकून घ्यायचं कायचं? मला ना या घरात आता एक शॉट सुद्धा राहायचं नाहीये. अरे मग झाला काय? अरे ते बाप्पाचा काय तो बंगला आहे ना तिथं जाऊन आणि याला पण घेऊन हो चला दादा, तुझं आता अति व्हायला लागलंय. शांत बसा ना. काय करशील सांग? काय करशील सांग? हो पण बोलावं लागेल. काय सांगतोय तुला? कबाडा फोडून काय होणार आहे? हा? डोकी फोडा एकमेकांची. डोकी फोडा, डोकी. तुमच्या बापाने अहोरात्र कष्ट करून हे घर बांधलं तुमच्यासाठी. तुम्ही काय केलं? काय केलं? माझ्या घरात घरपण टिकवण्याऐवजी त्याचं स्मशान करायचा प्रयत्न करताय. आणि स्मशान, आई असं नका नाव बोलू. स्मशान नको बोलू, असं नका नाव. या, हो या, सगळे या. माझ्या घराचं स्मशान होताना बघा. या, मी बघते माझ्या उघड्या डोळ्यांनी. तुमच्या कष्टाचं स्मशान होताना बघ. माझ्या घराचं स्मशान होताना. कष्टाने घर बांधलं ते स्मशान होताना बघा उघड्या माझं राहू दे अशोक. अरे पण हे घर कसं आहे? या घराची काय अवस्था झाली आहे? आणि ते कुणामुळे झाले हे का जाणून घे. यासाठी चालते. त्यासाठी घ्यायची काय गरज आहे? तुझी बहीण तुझ्या घरी गेली आहे ना, आणि तिने सगळं सांगितलं असेल. हो ती एक बाजू झाली रे, पण वादाच्या मुळाशी जायचं असेल तर दुसरी बाजू पण बघावीच लागेल ना. अरे तू तुझ्या बहिणीला चांगलं ओळखत असताना दुसरी बाजूला बघण्याची काय गरज आहे? का यामध्ये मेघनाचं चुकतं असं म्हणायचं आहे का तुला? अर्थात यामध्ये मेघनाची सर्वात मोठी चूक आहे. हे बघ, असेल पण 100% म्हणता येणार नाही. हो बरोबर आहे. अरे भाऊ आहे ना तो तुझा, आणि तुझ्याकडून या दुकानाच्या अपेक्षा ठेवायला हवी आहे मला. पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. अरे ती माझी बहीण आहे म्हणून मी तिला पाठीशी घालतोय असा तुझा समज झाला आहे का? कसा माझा समज झाला, हा तुझा गैरसमज झाला आहे. तुझ्या बहिणीचं किती चुकतंय त्यापेक्षा तुझं किती बरोबर आहे हे जाणून घ्यायला आलास का इथं? हे बघ, अरे मेघना आणि तिने केलेल्या चुकांचा मुद्दा जर तू बाजूला असते म्हणजे माझी नेमकी काय भूमिका आहे ना हे तुझ्या लक्षात येईल. अशोक समजलो नाही मी. हे बघ, बस तू इथे सांग. अरे ती केवळ माझी बहीण आहे म्हणून मी तिला पाठीशी घालायचं असतं ना, तर रागाने आलेल्या माहेश्री मेघनाला आत्ताच्या आता घरी जाऊन म्हणून नाही सांगितलं असतं. म्हणजे मेघना आणि दिनेश बिघडले नाही? अरे मग गेले कुठे? कदाचित ऑफिसला गेले असते. माझ्या आधीच सकाळी बाहेर पडले आणि माणुसकीचा भाग म्हणून आम्ही रात्री जाऊन नाही त्यांना सांगू शकतो. मग आता इथे येण्याचं कारण कळलं नाही मला. मला आई बाबा आणि दिनेशला भेटायचं, मदनला भेटायचं. आई बाबा आणि वहिनी शेतावर गेले, आणि मदन दादा असेल कुठेतरी मित्रांच्या घोळक्यात. पण आई बाबांना भेटण्याबद्दल माझी काही शंका नाही. मदन दादाला भेटू नये असं मला वाटतं. का त्यांना भेटू नको? कारण मला नाही वाटत की तो तुझ्याशी सरळपणे बोलेल. अरे उद्या तुझा अपमानच करेल.
हे बघ, त्यातून जर काही चांगलं होणार असेल ना तर अपमानही मी सहन करेन. हे बघ, मदत दादाकडून चांगल्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. अरे पण गप्प राहून पण नाही ना चालणार. अरे विकोपाला गेलेले वाद कसे संपतील यासाठी तर प्रयत्न करावेच लागतील. अरे जर काही करायचं असेल ना तर ते हरण करोताची बंदोबस्त करायला लागेल आपल्याला. गौतमचा बरोबर ना? म्हणजे तुलाही माहित आहे? हो. अरे त्या हरामखोराला मी चांगलाच वासभ्यतेचं वर्तन केल्यामध्ये मीनाबाई त्याच्या थोबाळत काढल्यावर जाळ विसरू शकला नाही आणि म्हणून ते या घरावर सूट करतोय. अरे हे यांच्या लक्षात येत नाही बघ. नाही अशोक, अरे यातल्या या दोघांना काही माहिती नाही आहे. गौतमचं इथं येणं वागणं हे तिकडला आवडत नाही, हे खरं आहे. पण तो त्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे ना, हे त्यांना पटवून द्यायला लागेल आपल्याला. अरे हेच तर आपल्याला करायचं आहे आणि ते हरामखोराला गावाचं उघडं करावंच लागेल. आपल्याला घरची तर गावभर नाही की सावळा साळ्यांनो. तू इकडे आलास ना तर आम्ही येणार होतो तुला भेटायला. भेटायला की गाड खायला? प्रयत्न करू नको. आता लागायचं नाही मी तुझ्या. अरे हा भ्रम आहे तुझा. अरे नीच वृत्ती माणसाचा शेवट हा केव्हा चांगला नसतो आणि तो लवकरही होतो. आईला शिक्का पण म्हणत माझ्यावर. आता फक्त शिक्का मारलाय. लाज मारून बाहेर काढण्याआधी या घराला आग लावण्याचं काम काय केलं ते आधी सांग. अच्छा, म्हणजे पूर्ण तयारी सुद्धा तुम्ही तर लाभ मारून तुम्ही मला बाहेर काढणार. आग लावली नाही, ती लागली. मी फक्त ठिणगी टाकण्याचं काम केलं. घराचं मी काय करतो ते राहुल, अरे याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. आपल्याला मदन दादा आणि दिनेशला समजावं लागेल. उपयोग होणार नाही. राहुल, तुझा कधी अपमान झालाय? माझा झालाय, माझा. एकदा नाही, दोनदा नाही तर तीन वेळा माझा अपमान झालाय. आणि तेव्हापासून आज माझ्या माझ्या आजारामुळे या शामरावमुळे सगळेच माझा अपमान करायला लागला. तेवढा शोक तुझा सुद्धा. का मेघना तुझ्या हाताला लागली नाही म्हणून? मेघना ती जाते कुठे? तिला तर काय म्हणाला? स्वतःवर संयम ठेवायचं. काय स्वतःवर संयम ठेवायचा तर माझा सुद्धा आणि तुझी मतमत करू आता माझा आहे. झालं ना तेवढं बस झालं. आता या घरापासून दूर राहायचं. माझ्या मारणार तुम्ही. काय चाललंय रे तुझं? काय चाललंय? मदन दादा, तुम्ही माणसं ओळखायला अजून चूक करत आहात. तुला इथं बोलायचं काही कारण नाही. तू पाहुण्यासारखं आहे. हे माझं घर आहे, माझं. हे आमचं घर आहे असं म्हणाला असतात तर अधिक शोभून दिसलं. आणि राहिला प्रश्न माझा तर मी अजून कोणतीच मर्यादा ओलांडली नाही. अरे ते धाडस पण करू नको सर. तुला मारे पडेल काय काय होत आहे? तुझा शाणपणा नको आहे मला सांगून नकोय. चालायला लागायचं. राहुल, अरे यांच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. अरे माणूस की हरून बसलेल्या हैवांबरोबर काहीच बोलू अर्थ नाही. चल तू. काय बोललास रे तू? एक मिनिट. या घराचा आणि शामराव बाबांचा आदर करतोय म्हणून तुमचा आगाऊपणा सहन केलाय. नाही तर तुमची नशा उतरायला मला वेळ नाही लागणार. माझ्या बहिणीबरोबर झालेला वाद आहे हा एकच मुद्दा मला पुरेसा आहे. आणि राहिला प्रश्न माझ्या बहिणीचा. थोडी आगाऊ आहे
वडीलधाऱ्या माणसांची बोलण्याची पद्धतीची चुकीची आहे, मान्य आहे मला. पण तिच्या अंगावर धावून जाणे मारणे इतकी ती नालायक तर नक्कीच नाही. एक तर नशा तरी करू नका, नाही तर नशेमध्ये असताना बोलू तरी नका. एकटेपणा एकटे. भाषण छान देतो सा. हे तुझे सल्ले नको पाहिजे मला. मगन एकटा नाहीये, आपला उतार त्याच्या पाठीमागे अरे किती दिवस. अरे तुझ्यासारखे लहानगे ना पाठीशी नाही तर हातात असलेल्या शिकारीच्या छाताड्यावर बसून त्याच्या फडशा पडतात अगदी पूर्ण संपेपर्यंत. आणि आता तुझ्या हातावर असलेली शिकार म्हणजे मदत दादा, पण त्यांना संपवण्याचे स्वप्न पाहू नकोस. अरे त्याआधी तुला आम्ही संपवणार आहोत. साऱ्या तुम्हाला मारणार. काय चाललंय रे? हा? अजून आहे. अरे तुझ्या मागून नाही तर समोरासमोर वाटेल चाल्या. कारण या घराचा मीठ खाल्ला आहे मी. आता ठरव, जगायचं की संपायचं. मगन तुला हरामखोर मला काही बोलून गेला, तू काहीच बोलला नाही. कमाल तुझी. म्हणजे तुझ्या मनात मी झिरो आहे. आपल्याला काय किंमतच नाही. अरे असं का बोलतोय सर? अरे तू माझा यार यार. अरे या भाड्याला काय धक्के मारून आटलो झाला तसा आणि गेले म्हणून. अरे पण ज्यांना काढायला पाहिजे त्यांना काढत नाहीयेस ना. म्हणजे नाही मी समजलो नाही रे. तुला अगोदर पण सांगितलं होतं, पण तुला लक्षात येतच नाही. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतोस तू. आहे मला माहिती आहे तू फार टेन्शन मध्ये, पण विचार करू नको. अरे मला माहिती आहे तुझ्यामुळे माझ्या स्वतःच असं काहीतरी असणार आहे. पण त्यासाठी असं हातावर हात करून बसून करावं चालत नाही शकत. त्यासाठी योग्य वेळी निर्णय घ्यावा लागतो बघ. मला समोर धोका दिसतोय. धोका? कसला धोका? ती मोठ्या जगात तुझ्याकडून जाण्याची दाट शक्यता आहे बघ. नाही रे धोका. ती कशी जाईल? हा? अरे ती जागा माझी आहे. अरे माझ्याकडून कशी जाईल? सांग ना कशी जाईल? तुला काय वाटतं? विनय ती सोबत होती का तुला नाही? विनय जर तुला भाऊ असला तर ती मेघना. अरे तिला कोण विचारतो? विनय करून विचार नकोस ना. त्याची कमजोरी लक्षात घे. आता तो मेघना तुझ्याशी नीट ओळखला नाही तरी तुझी काळजी मात्र खूप आहे बघ. हे मात्र करा. आणि समजा जर तुला मुलं आलं तर दिनेश नाही रे गौतम नाही. आणि मग उठवण्यात आपल्याला नाही सरवणार रे. नाही होत. अरे या गोष्टीत तुला फायदा उठवायचा आहे. एकदा का दिनेशनी सही केली की तू बघ तू लागत नाही कुठे घेऊन जाते. अरे दोस्त किती विचार करतो सगळी माझा. थँक्यू यार थँक्यू. भारत थँक्यू म्हणून केलं का बरं का मला. नाही यार असं असं कसं करतो बस ना बस ना रे. मी जायला तुझ्यासाठी चहा ठेवायला सांगतो. बस बस. कोणाला सांगणार आहे? मेघना का? नाव घेऊ नको तिचं.
अरे तुला काय म्हणून सांगेल हा? अरे मी माझ्या बायकोला सांगेल ना. पण ती घरात असायला हवी ना. घरात असं नाही म्हणजे गौतम, तुला काय म्हणायचंय? तुला याआधी सुद्धा कल्पना दिली होती, पण तुला लगेच काहीच येत नाही. या तुला सगळं स्पष्टपणे सांगावं लागतं. गौतम, अरे असं नको रे बोलू का? अरे असं नाही तर काय बोलू. तू काय नसत असतो आणि तुझी बायको त्या पिंट्याच्या. काय ओके सॉरी यार, सॉरी, चुकलं माझं ना. आता तू आणि तुझी लाईफ कसं जगायची तू ठरव. चल येतो मी. बाय. अरे गौतम, थांब मेला. तुम्हाला सांगून जायला तुम्ही चांगल्या पद्धतीने असता का? आणि असलात तरी डोळ्याकडे असतात का? सांगून जायला काय तुला काय करू? अरे मला नको रे ते. काय वाटलं? मला धोका देते. कोण मला धोका देते? मला धोका देते. त्या पिंट्यावरून मिरवलं जाते. अरे मधुन, तुझं डोकं वगैरे फिरलंय का? हो, माझं डोकं फिरलं डोकं. अरे हातो करतील ना, तर माझा मुलगा इथे विसरून जाय तुला मी. आता कोणीही माझं बोलणार नाही. आता मी आणि माझा नवरा बोला काय बोलायचंय ते तुम्हाला. पाहिलंच का रे दिनेश? बाहेर जाऊन शेण खाऊन आले आणि आता सासूपणाचा आव आणते. तुला मध्ये बोलायला होता. आता मुलींपेक्षा मुलांमध्ये मस्ती करणार आणि पिझ्झा बर्गर खाऊन आमचं आयुष्य घालवलंय. तू शिकवतेस मला मर्यादेच्या गोष्टी. आता जेव्हा जेव्हा मर्यादेच्या गोष्टी आहेत ना, तेव्हा तेव्हा स्वतः माहिती मी खूप पण खायचं तुमच्या मर्यादेचं. बोला, तुला काय करते मी? कुणाचं दूर वाटतंय माझ्या पोटामध्ये? त्या पिंट्याचं. मग त्या पिंट्याला पण बोलवा आणि त्याच्या आईला सुद्धा बोलवा आणि आमच्या गावाला सुद्धा बोलवा आणि बोला त्यांच्या पुढे. गप्पा बस आजचा. का गप्प बसू मी? सगळ्यांना का गप्प बसू मी? अहो, किती
मला विसर पडतोय. निर्वाणासाठी मी निर्वाणा. अरे तुला नाव अरे ती मुलगी नाही बाई. अरे तू नाही ती तू नाही मुली कशी सांभाळतोय. अरे मुलीसारखी सांभाळतो तिला आणि तिच्या आपले काही द्यायला पिंपळे एवढे मला तुला लॉस याची वाटत नाही. अरे आपल्या घरी झोपला येणार आणि या घराचं वातावरण बदलून टाकलं. या कल्पनेने आम्ही वाहून गेलो. अरे साधा बाप होण्याचा आनंद तर घेऊ शकला नाही. अरे तू जन्म घेणाऱ्या बाळाला तू कलंकित केलं तू एक कलंकित केलं. अरे तू ते फिरतील एक बाप. अरे चांगला मुलगा चांगला मुलगा चांगला नवरा तर तू नाही बोलू शकला. अरे चांगला बाप तुझा नाही बोलू. काकू बरं वाटते ना? हाय बाबा. चला ना आतमध्ये. थोडं काहीतरी खाऊन घ्या. औषधं पण घ्यायचेत ना तुम्हाला? नको गं मला काय खायला. ते औषधं पण नकोत मला. काकू असं कसं करून चल तू आधी काहीतरी खाऊन घे. चला ना. चल मी खायली भाकरी तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. चल मला पण गडबडायला पण एवढंच सांगत नका ते म्हाताऱ्यांना. अरे तुम्ही शिकलेली माणसं आणि काय अर्थ करून ठेवले तुम्ही ना. अरे त्यापुढे आम्ही एवढं बोललो नाही का. ज्याला बोलून समजत नाही ना त्याच्यासमोर डोकं जरी फोडलं ना तरी काही फरक पडणार नाही. जा जा. बरं
मीना आईने काय खाल्लं का ग? जेव्हा रात्री मीना असं का बोलतेस? कसं बोलू ना ते तरी सांगा. मी जर बोलते तरी तुमच्याशी ए मीना ए सॉरी. एक मिनिट. सॉरी का तुम्ही मला बोलूच नका, कारण त्याच्याही पलीकडे गेलात तुम्ही. ए मीना खूप चुकलोय ग, खूप चुकलोय, मान्य आहे मला. ए मीना रागवू नकोस ना. हे बघा, दारू पिवा सुद्धा पितो, पण आपल्याशी बोलताना भान ठेवून बोलतो. अहो तो आपल्या बायकोशी सुद्धा वाटतो, पण जिवारी लागेल असं काही बोलत नाही, कारण तो जाणतो की त्याच्या बायकोशिवाय तो अजून काय करू. आणि तुम्ही शी, लाज वाटते आता मला स्वतःची, लाज वाटते. मीना आईला बरं नाही समजत आहे म्हणून आलो पाहिजे. हो बरं वाटत नाही. बसा. बरं मेघना, ए मेघना, अशोक, तू आता का आलाय? का येऊ नको का? तसं नाही रे, सहजच म्हणाल. मग मी सहज नाही, खास तुझ्याशी बोलायला. माझ्याशी हो ये बस. दिनेश कुठे दिसत नाही? अरे कुठेतरी बाहेर गेलाय, काही सांगून नाही गेला. बरं आई कशी आहे? हे काय, घरातून तू आलास ना आणि मला विचारतोस आई कशी आहे म्हणून. ओ सॉरी, माझी चूक झाली हा. तुला आई विचारून नाही समजणार, बरोबर ना? बरं तुझी सासू कशी आहे? सासू, तिला काय झालंय? नाटकी करते, बाकी काही नाही रे. अरे नाटकी करताय? अरे बापरे, अगं मला समजलं ते आजारी आहे म्हणून मी बघायला आलो त्यांना. काय अशोक, तू ह्यांना काय बघायला आलास? अरे यांना का नाही का बघायला आलो, मी तर खास तुला तुझ्याशी बोलायला आलो. माझ्याशी? काय रे? मेघना, अगं तुझं मला आता पटायला लागलंय. तू यांच्या ह्या बाबतीत वागलीस ना ते अगदी बरोबर होते बघ. मला काही समजेल असं बोलशील काय? अगं सगळ्यात तू आधी वेगळी झालीस ना ते बरं झालं, नाहीतर तुला या लोकांनी किती त्रास दिला असतं ग. नाहीतर काय रे, किती त्रास होता ना तो माझं मला माहितीये. फक्त दिनेश साठी मी सहन करून घेतला. हे बघ, दिनेशला तू धारेवर झालेस ना ते बरं केलंस. मी हे जर केलं नसतं ना तर दिनेशने सुद्धा माझं ऐकलं नसतं. मी त्याला सरळ सांगून टाकलं, तुला जर तुझे आई बाबा हवे असतील ना तर मी एक क्षण सुद्धा इथे राहणार नाही म्हणून. अगं तुझ्या वहिनीने म्हणजे माझ्या बायकोने पण मला असंच सांगितलं. अगं तू इथे थांबले तरी ती तर सगळं माहेर जायलाच निघाली. अरे ती कुठे जायला निघाले? आणि काय म्हणतोयस तू हे सगळं? अगं तिला पण नाही राहायचं, तिला पण तुझ्यासारखे त्रास होतोय घरी, आणि तिचं पण बरोबर आहे ना, किती सहन करेल ती पण. अगं म्हातारी माणसं घरी असणं म्हणजे एक प्रकारची कटकटच होती. अरे कोण काय बोलते तुला ते तरी सांगशील का मला? अगं आई बाबा दुसरं कोण? अगं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अगदी कटकट. एक ठीक आहे ना, एखाद दुसरी गोष्ट नसते पटत तर म्हणून तिने एवढं मनाला लावून घ्यायचं काय? आणि हे काय, तू तिला का नाही समजवत? अगं समजवलं पण नाही ते ऐकून घे. नाही ऐकत म्हणजे? अरे तू तिचा रुबाब काय म्हणून ऐकून घेतोस? ए बाई, अगं ती बायको आहे माझी, तिचं ऐकू नाही तर तुम्हाला कोणाचं ऐकू? माझं प्रेम आहे तिच्यावर आणि मला तिचं मन जपणं योग्य वाटतंय बघ. तुझं मन समजून तुला योग्य वाटतंय. आणि आई बाबांचं काय रे? त्यांचं काय वाटायचं मला? त्यांचं काहीच मला वाटत नाही. मला माझ्या बायकोचं मन जपणं योग्य वाटतं बघ. अरे अशोक, हे आई बाबा आहेत का रे आपले? तुला त्यांच्या मनाची काहीच पडली नाहीये? अगं नाहीतर काय, किती ऐकून घ्यायचं सांग ना. आता मला तुझं पटलंय बघ, तू या बाबतीत जर वागलीस ना ते बरोबर आहे बघ. पण तू फक्त तुझ्या बायकोचं ऐकलंस ना, हे मला अजिबात पटलेलं नाहीये. अगं मग काय करू, तिला माहेरी जायला सांगू का? आणि असं सांगू पण शकत नाही बघ. मग तू जातोस का तिच्याबरोबर?
बरोबर? मी का जाऊ? आम्ही आमच्या घरी राहू. अरे पण तूच बोललास ना तिला घरी राहायचं नाहीये म्हणून. अगं तिला आई बाबांवर राहायचं नाही. म्हणजे तू वेगळा होणार आहेस? वेगळा होणार नाही, झालो आहे. काय? अरे असं तुझं डोकं तरी ठिकाणावर आहे का? आणि तू वेगळा होतेस ते पण बायको मी सांगण्यावरून काय बोलू तुला मी? आई बाबा आहेत ना रे ते आपले, असं का वागतोय? मग हे कोण होते? अगं हे कोण होते मग? अगं दिनेशच्याच आई बाबाला? नवऱ्याचे आई बाबा म्हणून त्याला काही किंमत नाही. तुझा भाऊ तुझ्यापासून वेगळा झाला तर तुझ्या तलवारीच्या मस्तकात झोपली. अगं पण इथे एका मुलाला त्याच्या आई बाबापासून तोडलं, त्याच्या मनाला किती त्रास झाला याचा विचार कधी तू केलायस का? अगं मेघना, अगं तुम्ही पण कधीतरी आई बाबा होणार आहात, कोणाची तरी सासू सासरे होणार आहे, याचा जरा विचार करा. काय सांगतोस? मी माझ्या आई बाबांना ओळखूच नाही सगळे. एकदा हे मनाशी विचार करून बघ. अगं आपले आई बाबा माझ्या बायकोला वेगळे टाकतील असा विचार तरी तुला कसा वाटला पटला हे? अरे आपले आई बाबा खूप चांगले आहेत रे. हे बघ, आई बाबा हे फक्त आई बाबा असतात. अगं ते चांगले की वाईट नसतात बघ. अगं सासू सासऱ्यांना आई बाबा समजणे एवढं मोठं घर असावं लागतं आणि तेव्हाच हे घर शोभून दिसतं. पण काय करणार, तू स्वतःच्या आई बाबाला विसरून ओळखू शकलीस नाही तर तिथे सासू सासऱ्यांना काय ओळखणार तू? काय? मी माझ्या आई बाबांना नाही ओळखू शकले का? अरे एकदा तू विचार. ते जाऊ दे. मला खरंच माफ करा तुम्ही सगळे. खरंच माफ करा. तिने माफी मागितली तुझ्या वतीने. कोणी बहिणीने? हो. का रे? अगं हा तर प्लॅन सर्व तिचाच होता आणि हे सर्व वाद तिनेच नाटकं करायला लावली होती, कारण हे तुझ्या लक्षात यावं म्हणून. ते जाऊ दे. तिला मला माफी नको मग. माझ्याकडून तिला थँक्स सांग. हे बघ, वाईट वाटून घेऊ नको. तुला माफी जर मागायची असेल ना तर या घराची माफ, अगं या सासू सासऱ्यांची माफ, सर्व काही ठीक होईल बघ. थँक्स अशोक. खरंच थँक्स. बरं तू आता ये. हो येतो. निघाला? हो खूप वेळ झालाय, आई बाबा घरी वाट बघत. दिनेश, अरे कुठे गेला होता? दिनेश अरे ऐक ना. दिनेश 2 मिनिटं बोलूयात का आपण? दिनेश ऐक ना. दिनेश. मीनाताई. ओ मीनाताई. मीनाताई, मला खरंच माफ करा. उठ, उठ मी तुमच्या सगळ्यांना त्रास दिलं. नाही चूक तुझ्या एकटीची नाहीये. तिथली परिस्थिती सुद्धा तितकीच कारणीभूत आहे. आईचा अजून परवानगी कसली घेतली? तू पण करतेस का? दिसत पण नाही. कसला विचार करतो त्या गौतमचा ना? अरे वाचलं आहे आणि अजून तरी त्याने तुझं नाव घेतलेलं नाही. बघ घेतलं ना तरी मला काही फरक पडत नाही. फरक पडेल दादा, तुझ्या बायकोला, तुझ्या होणाऱ्या मुलाला आणि या घराला फरक पडेल. अरे काय कळत नाही तुला? अरे काय गरज होती त्या गौतमला मारायची? अरे का असं वागतोयस तू दादा? साल्याने बरबाद केलं रे मला, बरबाद केलं. अरे भीमाच्या नजरेतून मी उतरलो, सगळ्यांच्या नजरेत मी मूर्ख ठरलो.
बहिणाने मला उभं केलं. साध्याने मला मारू पाठवून जमिनीच्या पेपरवरती सह्या घेतल्या. मला पसरू पाहत होता. अरे मग सांग ना, मी काय करू काय करू. अरे मग मारणं हा पर्याय होता का. आणि जर त्याचं काही कमी जास्त झालं असतं तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागला असता तुला. अरे तो मेला नाही ना याचा पश्चाताप होतोय मला. अरे मग जा मार त्याला, लढत स्वतःची शांत. नाही सोडणार नाही मी त्याला, नाही सोडणार. अरे काय झालंय तुला. अरे वेडा झाला आहेस का तू. हो हो मी वेडा झालोय. साऱ्याने माझ्या मेलाविषयी ना चुकीचे उद्गार काढलेत रे. सांग ना, नाही मारणार मी त्याला. विचार कर दादा, ज्या वेळेस तू वहिनींची खाण्याच्या शब्दात अवहेलना करत होतास तेव्हा त्यांच्या किती जिवारी लागला असेल. अरे मान्य आहे रे, मी तिचा अपराधी आहे. अरे ती मला माफ करेल की नाही मला माहिती नाही. हा पण या पुढे तिच्या घराकडे आणि माझ्या मीनाकडे कोणी वापरायला जन्म बघेल तर मारून टाकेल. मारून हे बघ दादा, आता कुणालाही मारायची गरज नाही. कारण तुझ्यातला अहंकार तू स्वतःच मारला आहेस. त्यामुळे सगळं व्यवस्थित होईल. फक्त तू शांत राहा, शांत राहा. मला दिनेश आई बाबांची माफी मागायची, माफी मागायची. त्याने काय होईल. अरे या घराची केलेली आबरू परत येणार आहे का. अरे डळमळीत झालेल्या या घराच्या भिंती नव्याने उभ्या करा. अरे पण त्या घराला कल्पना आणणार. आई बाप म्हणून मुलांच्या चुका पदरात येतील. अरे पण त्यांच्या मनातले भावनांचे गुरु उभे करा कसे. बाबा बाबा कांडाळा काय करताय. याला माफ करू. अरे किती अन्याय तुझे पोटात घालू. अरे तुझ्यामुळे तुझी आई अंतरुणाला किळली. अरे ती उठून चालते का बघ. दिनेश, अरे आईला त्रास होतोय. आतमध्ये लवकर ये. काय होत आहे बाबा. बघतो मी. गोळ्या घे. झोप म्हणावं. हो हो सांग. अरे काय अवस्था करून ठेवलीस ती. अरे इथे तिला तो त्रास कमी होता म्हणून एक आणखी बाहेर एक व्याप वाढून ठेवला. आता तू कुणी निघतोय. एक बाप म्हणून माझी मान देऊन ठेवली. रागाच्या भरात मला मार. आता परिणाम काय झाला माहितीये तुला. अरे त्याला काय माहितात ना. त्याला फक्त भांड करायची एवढीच माहिती. अरे परिणाम भोगायला आहे ना बाबा. बाबा मी मुद्दाम नाही हो केला. अरे पण ते केवढ्या पडलं. अरे आता त्याचा सगळा खर्च शासनाला करायला लागला. बाबा का खर्च करतील.
काय झालं मला सांग. कसलं पोलीस स्टेशन आता काय रे अजून पराक्रम काढून ठेवलास. ते आहे असं वाटतंच रे. आई गं